नुकसानाची. अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा मिरज पूर्व भागात मोठे नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने अनेक फळबागांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये शेतकऱ्याचे कंबरडे मोडले होते. ही बातमी ताजी असतानाच काल पुन्हा एकदा एरंडोलीत वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने अनेकांची घरे पडली. एरंडोली तालुका मिरज येथील राजाराम पाटील, गणेश पाटील, कृष्णा पाटील यांच्या राहत्या घरावरील पत्रे उडून घरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंब रस्त्यावर आले आहे. वाऱ्याचा जोर एवढा होता की पत्रे बाजूच्या रानामध्ये येऊन पडले. तसेच जनावरांनाही दुखापत झाली असल्याची चर्चा सध्या दिसत आहे. ही माहिती स्थानिक नागरिकांनी पंचायत समिती सदस्या सुप्रिया सचिन तवटे यांना दिली. त्यांनी घटनास्थळी जात नागरिकांची विचारपूस केली, त्यांना आधार दिला. तसेच प्रशासनाने तातडीने पंचनामा करावा अशी मागणी केली व या नुकसानग्रस्त कुटुंबांना त्या स्वतः मदत करणार असल्याची घोषणा सुप्रिया तवटे यांनी केली. रुक्मिणी शंकर पाटील. 6 वाजता पाऊस वारा यायला लागले होत्या आणि आम्ही इकडे झाकून ठेवायचं तर का सगळंच छपार हे पडलं घर. वाऱ्यानं तिकडे उडून गेलं पत्र आणि मग मला पण काय कळण झालं, बीपी पण वाढलेली. घाबरल्यानं मग त्या पर्याला तेवढं हाक मारले आणि हे पत्र उचलले की त्यातनं बाहेर आले. गणेश शंकर पाटील, राहणार एरंडोली खंडराज रस्ता. तर काल संध्याकाळी 6च्या दरम्यान वारा पाऊस अति भयंकर सुटलेला होता. त्यामुळे आम्हाला काही सूचना झालते. तर आमचे घर वाऱ्यामध्ये पडलेलं आहे. घर पडून आमची आई अडकलेली, त्यामुळे आईला मी उचलून मी घरात नसताना आपण आमच्या येऊन घरी आईला वाचवलेलं आहे, वर उचलून काढलेलं आहे. तर आजोबा आमचे पत्र उडून येताना पडलेले आहेत. घराचे पत्र उडून गेलेत, नंतर बडीम उडून गेले, जनावरांनी दुखापत झालेली आहे. तरी त्यातून आम्हाला शासनातर्फे काहीतरी मदत मिळावी, पंचनामा व्हावे हीच अपेक्षा आहे. अतिप्रचंड नुकसान झालेलं आहे. तरी आम्हाला मदतीसाठी सुप्रिया सचिन तवटे यांनी इथे येऊन भेट दिलेली आहे. तिने इथनं पाहणी केलेली आहे आणि तिने आम्हाला थोडीफार मदत केलेली आहे. नमस्कार, मी सुप्रिया सचिन तवटे. काल ज्या वादळ पावसाने जे नुकसान झाले आमच्या शेतकऱ्यांचं आणि त्या काकूंना ह्या ताईंना लागलेलं आहे, त्याच्याबद्दल आम्ही तहसीलदार मॅडम, सभापती मॅडम आणि बीडीओंना आम्ही काल मागणी केली की ह्यांना त्वरित पंचनामा व्हावा आणि आमच्याकडं जी काही मदत होईल आम्ही ती पूर्ण करणार आहे. त्या आजोबांना पण लागलेलं आहे. ह्या मुलगी रात्री भिली होती, त्या काकूंना लागले आणि जिथं असं नुकसान झालं ह्या आमच्या भागात त्यांना सगळ्यांना आम्ही जाऊन भेटी देणार आहे आणि आमच्याकडं जी काही मदत होईल ती सगळं आम्ही प्रशासनाकडं पण करणारच आहे, पण वैयक्तिक आम्ही सुद्धा करणार आहे. जिथं वादळ वाऱ्यानं जे नुकसान झालं आहे तिथल्या सर्व लोकांनी आम्हाला संपर्क करावा आणि आम्हाला जसं कळेल तसं आम्ही भेटी द्यायच लागलोय. आणि आमचे नेते विशालदादा, घोरपडे सरकार, इद्रुस नाईकडी सर, ह्या सगळ्यांना आम्ही विशालदादा सगळ्यांच्या आम्ही कानावर घातलेलं आहे आणि सगळ्यांनी आम्हाला संपर्क करून सांगावं इतकंच सांगते. काल आमच्या गावामध्ये संध्याकाळी 6च्या दरम्यान जोरदार वारा व गारांचा पाऊस होऊन एरंडोली पंचायत समिती गणामध्ये एरंडोलीमध्ये आमच्या खंडाजी रस्त्याला राजू पाटील, गणेश पाटील, कृष्णा पाटील यांच्या घराचे वाऱ्यामुळे घराची पत्रे उडाली आहेत व जनावरांचा चारा भिजलेला आहे. यांना त्वरित प्रशासनाकडून पंचनामा करून त्वरित मदत मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि यांना आमच्यातर्फे सुद्धा आमच्यापर्यंत होईल तेवढी मदत करणार आहोत. प्रशासनाला एकच विनंती आहे, या गरीब कुटुंबाचं घर आता रस्त्यावर आलेलं आहे, त्यामुळे त्यांना लगेच तात्काळ पंचनामा करून त्यांना मदत मिळावी हीच आमची मागणी असणार आहे प्रमुख.